बघा फायनली झालेलं आहे. असं वाटायला कुठं तर बॉक्स आहे त्याच्यात कूलर लावले. तर खिडकी तर मोटरचं हे रॉड असताना गेलेलं आहे, त्यामुळे मग आता हे मधलं सगळं बदलावं लागतंय. स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता घरी झोपलं म्हणजे बेडवरच लोळायलोय, कारण की बाहेर बघा किती ऊन आहे. नुसतं बाहेर तर जाऊच वाटणार. लादीवर पाय ठेवला की पोळायले एकदम चरकायले. आणि मी सकाळी बनवलेली अंड्याची भाजी, मम्मीनं भाकरी बनवलेल्या. आज रविवार होता मम्मी म्हणून मम्मी बोलली की बनवतो. तर आता मम्मी तेच जेवायला. कशी झाली ती भाजी? तिथं भाजी केली, घट्ट भाजी केली. राऊंड पण खाल्लं, मी पण खाल्लं, तरी अजून राहिले आहे वाटतंय थोडे. किती भाकऱ्या केलतीस? 4 केलतीस का? म्हणजे भाकरी सांगत नसतात, बरं जाऊ द्या. पण तिला सकाळ आणि रात्रीच्या मिळून भाकऱ्या केलत्या. भाकरी एकच राहिली आहे तेवढ्या याच्यातली. एवढी चांगली भाजी झाली. आणि काल सारखाच एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे म्हणजे ते मशीनचा नाही बरं का, हवाला काय बोलतात ड्रमचा. म्हणजे वरती जे बॅरियर असते ना, ते एका साईडनं फुटले. डायरेक्ट फुटले म्हणजे नॉर्मल स्क्रॅच आहे, त्याच्यातून पाणी गळतंय. लय लवकर पाणी संपलं. आता 2 दिवस अजून पाणी नाही. बरं झालं ते हौद तर आहे आमच्याकडे, ते भरला. म्हणजे ते अर्धा तरी आहे पाण्यानं भरलेला. मी सकाळी जाऊन काय मी किती 9:30 का 9 वाजता वाटतंय बोलायत गेलतो. म्हणलं कार्बन पण भेटेल आणि मग ते एमसील पण आणतो त्या बॅलरसाठी. सगळे दुकानं बंद होते, उगाच गेलो वाटलं. मग नंतर कळलं की 11 10:30 उघडतंय. म्हणजे गोलाईचे दुकान चालू होते. तर उगाच जाऊन हे आलं. पण एमसील भेटलं, फक्त कार्बन आणि मग सामान नाही भेटलं अस्तर. ते आता थोडं ऊन कमी झालं ना, तर मग वरती चढावं लागल आणि मग बॅलरला ते लावावं लागल. वरचा आराम करतो, बघतो अजून काय काम आहे का. तर आता मी कार्डबोर्ड घेतलाय, आणखी बाजूचा तो स्पेस आहे ना, हा फिल करायचा. म्हणजे कार्डबोर्ड लावून हे सगळं रात्री पण उघड असतं, त्यामुळं आता कार्डबोर्ड लावायचं कोपऱ्याने. असं माप घ्यावं लागल आणि मग लावावं लागल. तर इथं मोजण्यासाठी मी टेप घेतला, मम्मीचा जुना टेप आहे. मी बरोबर माप घेतलेलं आहे तिथलं. मग आता त्याच्यानुसार कट करावं लागेल. आता याच्यावर ड्रॉइंग केले, म्हणजे माप घेऊन असं आउटलेट बनवलाय. आता फक्त कापायचं राहिले तेवढं. त्याला आता बरोबर कापावं लागेल. आता कैची लागेल याला. विचारतो मम्मीला आहे का कैची. तेव्हा ही कैची भेटलेली, मग यांना आता कापावं लागेल. तेव्हा 3 हे कापले तर कार्डबोर्ड वेगवेगळ्या मापाचे इथं. हे 2 इकडं आणि त्या साईडला, आणि ते मोठंवालं हे वरच्या साईडला बसल तिथं. आता बघा एका साईडला लावलेलं आहे हे आता कार्डबोर्ड. आता त्या साईडला आणि त्या साईडला बाकी आहे, ते पण लगेच लावतो आता. तर बघा फायनली झालेलं आहे. असं वाटायला कुठं तर बॉक्स आहे त्याच्यात कूलर लावले. खिडकीत असं बरोबर पॅक झालंय सगळीकडून. आता हे लावलं नाही रात्री तरी जमते. आता कसलं घाम आलाय नुसतं, असं हे झालं बघा. आता हे तर एक काम झालं. आता दुसरं बाकी आहे ते बॅलरचं, म्हणजे टँकचं ते गळालतं ना, त्याच्यासाठी एमसील आणलेलं मी सकाळी, तेच लावणार आहे थोड्या वेळा. आता किती वाजले? 4 वाजले. तर 5 5:30 लावणार, तेव्हा ऊन कमी होते. आता सुद्धा जाऊ वाटाणा मला बाहेर, एवढं गरम हे पोळायले. मी चप्पल घालून फिरायले इथं. तर आता 5 वाजले आणि शिराळ पण पडले वगैरे, जरा सावली पण आली आहे, जास्त ऊन पण नाही. त्यामुळे एमसील आता लावणार आहे. तर एमसीलचा बॉक्स असा असतो, ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघा. आणि याला उघडल्यानंतर त्यात असे 2 पुड्या भेटतात. त्याच्यामध्ये साधी क्लाइम असते, म्हणजे चिकन माती कशी असते तसं असतं नॉर्मली. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दोन्ही पण सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि मिक्स करायचं. मला तर सगळं लागणार आहे. मी दोन्ही पण फोडून मग त्याला मिक्स करून मग एक गोळा बनवणार आहे. हे 2 भेटले तर हे निघताना जरा तुटलेलं आहे. आता नॉर्मली असं नुसते क्ले दिसायला. आता तर पण नंतर जेव्हा सुकल ना, एकदम दगडासारखं होतंय. त्याला बरोबर मिक्स करायचं दोघांना असं. आणि समजा तुम्ही अर्ध वापरलं तर अर्धा आहे ना, ते बरोबर म्हणजे पुढीत कशात तरी बांधून नीट ठेवायचं. त्याला हवा लागायला पाहिजे. हवा लागली की मग सुकत जातं, आणि मग एकदा सुकलं की मग त्याला दगडच होतं त्याचा. तर बघा आता बघा हे एकदम मिक्स झालेलं आहे. तवरचं काळं होत नाही ना, तवरचं मिक्स करत राहायचं. नाही तर वरती चढून मग त्याला लावा लागेल. पहिलं पण लावलेलं आहे, तर त्याच्या बाजूला कुठं तर निघलंय. इथं टाकी आहे, मग आता इथून इथं पाय देऊन असं चढावं लागलं. आता नाही पकड.
घेतो सगळं नळ खालते जस्ट थोडीशी. अरे बघा इथं लिकेज आहे. हे पहिलं लावलेलं याच्या आता बाजूला फुटले. मग आता इथं लावायचंय. तर एकदम दाबून लावायचं याला. चिटकनात झाले पण असंच होतं हे लावताना जरा. तर बघा आता लावलंय. बघा पहिलं इथं लावलेलं आहे. याला जर मारलं ना फुल दगड आहे, कुठूनच निघत नाही हे पहिलंवालं. आणि आता हे लावलेलं आहे. हे क्लेच आहे आता नॉर्मली. जरा हवा ते सुकलं ना मग दगडासारखं होतंय. तर आता झालेच लावून एकदम. तर आता उतरतो. फायनली झाले लावून. फक्त हे तोंडात कधी घालायचं नाही. लहान लेकराच्या किंवा कोणाच्या पण तोंडात गेला ना लय चांगलं नसतंय. हे चांगलंच नसते. लय चांगलं काय चांगलंच नसते. कार्डबोर्ड लावल्यामुळे वरतून बरोबर असं म्हणजे प्रकाश आहे, त्यामुळं ते उघडं ठेव वाटायले. तर आता एवढं 7 वाजले. तर दिसतंय का माहीत नाही. 7 वाजले. आता मी चाललोय गोलाईट किंवा पाण्याच्या टाकीला. कारण की आता सगळे दुकान उघडे असते. मग कार्बन ते आणतो लगेच. आता पप्पा पण आलेत लवकर. कार्बन जर का भेटलं मग कळते मग म्हणजे मोटर चालू आहे का नाही. लगेच जातो कारण की उशीर होते यायला. 7 वाजले तिथंच. लवकर लवकर. तर आलेलो आहे परत आता घरी. आणि पप्पा आता कुठे गेलेत ते. कार्बन पहिले कितीला देत होता? 10ला आणले. 2 आणले त्यामुळे. हा 10ला. चॉकचा बॉक्स झाला आणि एक कार्बन झाला. मग आता मी काय करतो, कार्बन लावतो आणि टेस्ट करतो एकदा. बघू चालू होते का नाही. काय काय टेस्ट म्हणजे त्याच्यात आता 2 अर्थ असते. तर मी टेस्ट बोललं नाही. टेस्ट बोललं काय असेल ते ट्राय. बरं ट्राय करायचंय. बघा मम्मीने एक कार्बन लावले. आता दुसरं इकडून सारखं कनेक्शन केले दररोज सारखं. म्हणजे आता पण मी बेल्ट लावायले. रिएक्शन दाखव. काय झाले? चला झाली. परत काढावं लागेल. लय असं होईल यार. मी गाडी चार्जिंग लावतो कारण की पप्पा बघायला तर मोटरला. तर मोटरचं हे रॉड असतं ना एकदम महागून, जिथं कॉपर घासतंय तेच गेलेलं आहे. त्यामुळे मग आता हे मधलं सगळं बदलावं लागतंय. हा खर्च किती 200 ते 300. आता कधी जावं की याला घेऊन. हे सगळं रॉड बदलावं लागतं. इथून एवढं असते. इकडं मम्मीचा पसारा बघा. इकडं रामनं केलेला पसारा सगळा. तू गेलास. मी काय केलं ते आता. बोल. तेवढंच एक. तिकडे सगळं उतापाती कर. इथलं ही तू आणून ठेवलास. ही मम्मीच आहे. काय आहे माझं. आता तू उचलली. तर मम्मी आता स्वयंपाक करायला दे. कशाची भाजी करायला? शेपूची भाजी आणि चपात्या. त्यासोबत मम्मी मिरची भजी. अजून काय कशाची भजी? बटाटा आणि मिरची भजी करायली. गरम भजी तयार होत आहे. लय काय काय जेवायला. लय काय काय म्हणजे भाजी भाकर आणि हे काय भजी आहे का. हा काय ओरडाल तीस. लय अवघड आहे खरं. काय बोलू आता हिला. माझ्या डिमांड वरून बनलेली आहे मिरची भाजी. हो कोण बोललं? मम्मीला विचार. ती बोलली आणून दे म्हणून माझ्या डिमांडवर. कोण बोललं? मम्मी माझ्या डिमांड वरून बोललीस ना तू बनव म्हणून. आता ती हाच बोलणार आहे. नाही बोल ग. नाही बोल ग. स्वतःच म्हणायला नाही बोल ग. मम्मीला मला मिरची भाजी लय खावा वाटायला. मम्मी म्हणे ठीक आहे बनवते. आणलं बेसन पीठ सगळं आणलं का. नंतर बोलीस नंतर बोली नाहीस का बेसन पीठ आण म्हणून दी म्हणून. बघ हा म्हणायला तिकडे कॅमेरा कर. हा म्हण काय धमकी दिलीस का. सगळ्यात पहिले टेस्ट मी करणार आहे. मिरच्या खायला चांगल्या मिरच्या. तेव्हा जिल्ली मिरची खाऊन त्या दिवशी काय ते एक चॅलेंज केलता की
त्या दिवशीपासून मिरचीला मी हात हा पण नाही पार्ट 2 लावला. पण करायचं, पार्ट 2. नाही नाही रे बाबा, नाही जमत. पण तवा मिरची नसणार. मिरचीच असणार. तर एवढं तयार झालेले इथं भजी गरम आहेत, तेल आहेत. गरम. मी गोलाईत गेलो तर तवा येताना म्हणजे काय बोलतात, सोनार लाईन पासून म्हणजे सोन्याचे दुकान आहे तिथून यावं लागतंय. आज एक पण दुकान उघडं नव्हतं, एक आणि दुसरं होतं पण बाकी सगळे बंद होते. मी क्लिप पण टाकली आहे बघा, दुकानं सगळे शटर ते बंद. फर्स्ट टाइम मी बघितले. मला तर वाटतं रविवारी असं नाही तर काय तर कारण असेल त्यामुळंच. काय झालं हसायला? वा अप्रतिम भिडे स्टाईल. कशा इथं खाऊन सांग, त्याला फुक मारून फाकून काही करायला नसतं. मस्त आहे. तर चला मग, आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग. बाय.